दरम्यान संदीप देशपांडे हे उदय सामंत यांच्या भेटीला दाखल झालेत। संदीप देशपांडे अमेय खोपकर हे सामंत यांच्या भेटीला गेल्याचं समजतंय। मनसेच्या दुसऱ्या फळीमधील नेते सध्या सामंत यांच्या भेटीला गेलेले आहेत। ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आहे। सामंत यांच्या मुक्तगिरी या बंगल्यावर सध्या या तिघांमध्ये बैठक सुरू आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, आता आपण पाहतोय दुसरी एक महत्त्वाची बैठक ज्यामध्ये मनसेचे दुसऱ्या फळीतले नेते आपल्याला पाहायला मिळतात आणि ते उदय सामंत यांच्याशी चर्चा करतायत। नेमकं काय घडतंय? ऋतुजा, काही दिवसांपूर्वीच आपण या सगळ्या संदर्भात एक बातमी दिली होती की मनसे आणि शिवसेना अर्थातच शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये चर्चा वाटाघाटी सुरू आहे। मनसेने 100 जागांचा प्रस्ताव दिला होता आणि या सगळ्या परिस्थितीत आता आपण बघतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आणि तसं राजकीय चित्र आता राजकारणाच्या वातावरणामध्ये आपल्याला दिसून येत आहे। आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि यासोबतच राज ठाकरे एकत्र येतील अशी एकीकडे चर्चा असतानाच आज थेट देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि त्यानंतर आता उदय सामंत यांच्या बंगल्यावरची आपण हे बघतोय, गडबड बघतोय। या ठिकाणी संदीप देशपांडे आलेले आहेत। संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांची बैठक उदय सामंत यांच्यासोबत सुरू आहे। कारण एकीकडे आपण जर बघितलं तर उदय सामंत यांनी यापूर्वी देखील अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली होती, चर्चा केली होती की ती वैयक्तिक खाजगी भेट किंवा कर्टसी मीटिंग आहे असं सांगितलं जात असलं तरीही ही भेट जी आहे ही राजकीय चर्चेसाठीच होती। आता हे स्पष्ट झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची जी चर्चा झालेली आहे ती अर्थातच महायुतीच्या मुंबई महानगरपालिकेतील सहभागाबाबत झालेली आहे आणि याला कुठेतरी राज ठाकरे यांनी संमती दिल्यानंतरच राज ठाकरे यांचे 2 शिलेदार उदय सामंत यांच्या भेटीसाठी त्यांच्या मुक्तागिरी या बंगल्यावर आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं ऋतुजा एक गोष्ट सांगतोय की ज्यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्यावेळी ही चर्चा सुरू होती की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासोबत भाजपा हे एकत्रित विधानसभा निवडणुकीला सामोरं जातील, त्यावेळी देखील उदय सामंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। शिवसेनेकडनं ज्या 11 जागांची ऑफर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात आली होती, या जागांच्या चर्चेसाठी स्वतः उदय सामंत, संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाली, अनेक भेटी झाल्या। पुन्हा एकदा आपण बघतोय की संदीप देशपांडे हे काही क्षणातच या बैठकीतनं बाहेर पडतील। उदय सामंत यांच्यासोबत आपण जर बघितलं तर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या 2 प्रमुख नेत्यांची बैठक, यानंतर शिवसेनेचे नेते असणारे उदय सामंत। कारण पक्षामध्ये आपण जर बघितलं तर संदीप देशपांडे या ठिकाणी येत आहेत। आपण संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। ही बैठक पार पडलेली आहे ऋतुजा। संदीप देशपांडे आणि त्यासोबतच अमेय खोपकर हे या बैठकीतनं बाहेर पडलेले आहे। नेमकं काय घडलं या बैठकीत उतरून संदीप देशपांडे आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देणार आहे। ऋतुजा, या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली या सगळ्या बाबतची थोड्या वेळात संदीप देशपांडे आता प्रतिक्रिया देतील। त्यामुळं नेमकं आपण जे अंदाज बांधतोय, जे चर्चा किंवा जे काही घडतं याबाबतचं स्पष्टीकरण स्वतः संदीप देशपांडे मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंनी घेतली। सन्माननीय राजसाहेब आणि मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही। मी एक प्रस्ताव दिला होता। आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुल बाजार हवा आहे। त्या संदर्भातलं पत्र होतं, ते पत्र द्यायला मी आलो होतो। या पत्राची कॉपी मी तुमच्यासाठी देतो। युतीसाठी फुलांचं तोरण कधी बांधणार? आज युती वगैरे काही चर्चा नव्हती। पनवेलच्या फुल बाजाराच्या विषयीचं पत्र होतं, ते पत्र मी त्यांना द्यायला आलो। तो फोटो पण महायुतीत जाण्याची इच्छा आहे का आता पुन्हा एकदा? माझ्यासारखा लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला तर वरिष्ठ नेते येतात। आज युतीचा विषय नव्हता। आमच्या इथला जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की पनवेलला एअरपोर्ट होतोय तर तिकडे एक फुल बाजार असावा। त्या संदर्भातला बोलायला गेल्या काही दिवसापासून
दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती, परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले, तुम्ही या ठिकाणी भेटायला आलात, त्यामुळे भेटीगाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या, त्यामुळे जी मी चर्चा तुम्हाला होती ती सांगितलं पूर्णविराम झाला. मी चर्चेला तुम्हाला काय? सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो, जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे, आमच्या इथल्या फुल बाजारच्या लोकांची मागणी होती, त्याच्यासाठी मी आलो. पण दोन्ही ठाकरे अजून एकत्र येतील का? तर पनवेलच्या फुल बाजाराच्या संदर्भात पत्र देण्यासाठी उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी मी आलेलो होतो असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. मात्र संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांची उदय सामंत यांच्या सोबत इतर कोणत्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत असतानाच त्या भेटीचं कारण मला माहीत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि एक पहिली गोष्ट अशी आहे की मनसेचे नेते संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी भेटायला आलेले होते. गेली 2-3 वर्षांपासून मी तिथं पालकमंत्री असल्यापासून एका फुल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता. तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते. माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब, संदीपजी देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी केलेली आहे. महायुतीच्या फुलाच्या तोरणामध्ये मनसेला सामील करून घेताय का? महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही. पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती. युतीसाठी सकारात्मक पाऊल आहे का? युतीसाठी सकारात्मक पाऊल आहे मनसे शिवसेना. राजसाहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेतील. ते दोघंही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील. परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राजसाहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल. पण दोन ठाकरे एकत्र टायमिंग, आजच्या बैठकांचं टायमिंग, एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात, हा फक्त तुमची भेट घेताय आणि खरं आहे तुम्ही सांगताय त्यात कितपत म्हणजे हा टायमिंग हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या. एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात. पण एकच मला सांगायचं आहे की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं ज्यावेळी अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाहीत, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलेलं आहे. पण अनेकदा अशा प्रकारचे योगायोग भेटीचे आपल्याला होताना पाहायला मिळालेले आहेत आणि शेवट कुठे युतीमध्ये होताना दिसत नाही. आपण युती महायुती आणि बैठका याची सांगायला प्रमुख आली आहे. देवेंद्रजी आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेबांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. त्यांनी एकामेकाबरोबर सोबत काम केलेलं आहे, एकाच विचाराचे ते आहेत. त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे 2 नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे, त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील. तुम्ही याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुम्ही याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 3 वेळा वेगवेगळ्या वेळी भेट देखील घेतली आहे. सकारात्मक युती संदर्भात पावलं जी ती उचलली गेली असले सांगितलं जातं आणि मी ज्यावेळी 3 वेळा भेट घेतली, एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे गेलेलो होतो. पण मी तिथं 3दा गेलो, खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती. पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती, करोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती. युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी कधी बनणार? युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे, मिरच्या टाकायच्या हे सगळं 3 नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे 3 नेते करतील. आजची
दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत. याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही. याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे. तुमच्या भेटीमुळे विरोधकांना मिरच्या लागल्या त्याबद्दल तुमच्या भेटीमुळे दिली होती की देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही, मोदींना भेटायचं नाही, एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही. आज ती अटच राज ठाकरेंनी फेटाळली. याचा अर्थ कुठतरी असा होतोय का की आता उद्धव ठाकरेंचा नाही, मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राज साहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे. युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राज साहेब आपल्याबरोबर कधी येतात. ज्या व्यक्तीबरोबर 20-20 वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही ते महानगरपालिकेच्या निमित्तानं आता संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी सांगितलं होतं की राज साहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही. मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, ह्याच्यावर बोलू नको, हे शाळेमध्ये होत असतं, राजकारणामध्ये होत नाही. आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी बॅनरबाजी जी आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येते त्या बॅनरबाजीच्या संदर्भात मला असं वाटतं ती युबीटीनंच केलेली बॅनरबाजी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असं काही नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल असता तर 20वरनं 21वर गेले असते. 20वरच ते विधानसभेला थांबले. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. कुठेतरी वातावरण निर्मिती केली जात होती. फायदा होईल मुंबई महानगरपालिकेत. कुठेतरी राजसाहेब महायुतीबरोबर आले तर नक्की फायदा होईल, परंतु याचा निर्णय शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेब घेतील, भाजप म्हणून देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा. राजू शेट्टींचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. राजू शेट्टी असं म्हणतात बच्चू कडूंना भेटायला गेले होते तेव्हा ते म्हणतात की जिथे मंत्री भेटतील तिथे अडवा आणि त्यांना तुडवा. ही भाषा कशी वाटते तुम्हाला? नाही, भावनेच्या भरामध्ये असं होत असतं. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की मलाच TRP मिळाला पाहिजे. तसं 9 वाजता वाटतं, 9:30 वाजता वाटतं, 10 वाजता वाटतं. तसंतलं ते असेल. पण राजू शेट्टी देखील आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. ते देखील लोकशाही जपतात, मानतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते चुकीचं आहे. मुंबई महापालिकेसाठी रचना जी आहे वॉर्ड रचना ती आता पडण्यास सुरुवात झालेली आहे. तोंडावरती आल्यात निवडणुका. युतीची चर्चा कधी पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण होईल? योग्य वेळी युतीची चर्चा, महायुतीची चर्चा सुरू होईल आणि योग्य वेळी संपेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के 2 नेताओं ने आपकी मुलाकात की और उसके पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री के साथ MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो नेता है संदीप जी देशपांडे और अमेय खोपकर, ये माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को मिलने के लिए नवी मुंबई के काम के बारे में आए थे. लेकिन एकनाथ शिंदे साहब काम से, मीटिंग से सह्याद्री चले गए. इसलिए मैं वहाँ का गार्डियन मिनिस्टर था. पहले मेरे से बात हो गई, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के साथ बात हुई और वो निकल गए. उसमें कोई भी राजनीति नहीं थी. महायुति का सीट बंटवारा कैसा हो इसके बारे में भी चर्चा नहीं हुई. लेकिन आपको लगता है राज ठाकरे आपके साथ आए तो आपका फायदा होगा? विरोधकांना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनच मिरच्या जमलेल्या आहेत. त्यांना पोटसूळ उठलेला आहे आणि म्हणून या पोटदुखीवर उपाय म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कायमस्वरूपी सांगतात की आपला दवाखाना त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काढलेला आहे. राज ठाकरे आपके साथ आएंगे तो आपका फायदा होगा, आपको खुशी होगी? राज साहब अगर महायुति के साथ आते हैं तो फायदा होगा और हम सबको आनंद भी होगा. लेकिन जिस प्रकार से सर बात कर रही थी उद्धव ठाकरे, राज ठाकरे 2 भाई साथ में आएंगे और कई यूबीटी ने जो शर्तें रखी थी वो शर्तें राज साहब ने मेरे ख्याल से ठुकरा दी है और आज देवेंद्र फडणवीस साहब के साथ उन्होंने बात की. थँक्यू सर. कॅमेरा काढा सगळे. तर संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्यासोबतची बैठक ही फक्त आणि फक्त ही विकास कामांच्या संदर्भातली होती. यामध्ये माहिती संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा जो प्रस्ताव होता राज ठाकरेंसाठी त्या अटींना मी जुमानत नाही हे आजच्या भेटीमधनं राज ठाकरे यांनी सिद्ध केलेलं आहे असं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट नेमकी का झाली हे तेच सांगू शकतात. या संदर्भात मला कोणती माहिती नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र राज ठाकरे माहितीसोबत आले तर फायदाच होईल असं मत सुद्धा त्यांनी म्हटलंय.